उद्याचा महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीने आता मागे घेतलाय। कुठल्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही असं हायकोर्टाने म्हटल्यावर मविया नेत्यांनी हा निर्णय घेतला। बदलापूरमधल्या अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या महाविकास आघाडीने बंदची हाक दिली होती, पण या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला। त्यावर बंद करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असं हायकोर्टाने म्हटलं। उद्याचा बंद मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीने आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। उद्या महाविकास आघाडीचे नेते काळ्या फिती लावून राज्यभरामध्ये आंदोलन करणार आहेत। तर कुठल्याही पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही असं हायकोर्टाने निर्वाळा दिला आणि त्याच्यानंतर मवियाने आता उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेतलाय। बंद ऐवजी आता बैठा आंदोलन करण्यात येणार आहे, या संदर्भात मवियाच्या नेत्यांनी माहिती दिली आहे। ज्याप्रमाणे माननीय पवार साहेबांनी सुद्धा आवाहन केले की उद्याचा बंद मागे घ्यावा, तर उद्याचा बंद आम्ही मागे जरूर घेतो आहोत। मात्र राज्यभर प्रत्येक गावात, प्रत्येक शहरातल्या आणि गावातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती बांधून हातात काळे झेंडे घेऊन या सगळ्याच गोष्टीचा निषेध करतील। शांततेनं उद्या आम्ही काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून बसू। ही सामान्य व्यक्ती म्हणून मी सामान्य व्यक्ती म्हणून आम्ही सगळेजण, उद्धव ठाकरे साहेब मुंबईत, मी ठाण्यात, आमचे विरोधी पक्ष नेते नागपूर, बाळासाहेब नाशिक, आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेब पुणे, सगळे नेते वेगळ्या वेगळ्या भागामध्ये या पद्धतीचं हे 1 तासाचं बैठा आंदोलन आम्ही करणार आहोत। बंद मागे घेतलेला आहे। नागरिकांना बंद जो आम्ही जाहीर केला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावरून मिळालेला होता, पण न्यायालयाने निर्णय दिलेला आहे आणि न्यायालयाचा अवमान होणार नाही याची काळजी घेऊन आम्ही हा बंद मागे घेतोय। आणि उद्या 10 वाजता महाराष्ट्रभर सरकारचा निषेध, बदलापूरच्या घटनेचा निषेध आणि ज्या पद्धतीनं सरकारने आणि पोलिसांनी बदलापूरची घटना हाताळली आणि महाराष्ट्रात अन्य घटना होतात त्या सर्वांचाच निषेध। महाराष्ट्रात आमची बहीण सुरक्षित नाही ही भावना, आमची बालकं सुरक्षित नाहीत ही भावना महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।